समस्या आहेत. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टीकडून लखन शिंदे हे उमेदवार आहेत आणि एकनाथ शिंदे शिवसेनेकडून संतोषांना पाटील हे उमेदवार आहेत. तर एकूण तुमच्या परिसरातल्या समस्या काय आहेत? प्रथमतः आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना तुमच्या आणि माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसं पाहिलं तर जिल्हा परिषद आमच्या नरखेड जिल्हा परिषदमध्ये 2 पंचायत समितीगण आहेत. एक नरखेड पंचायत समिती आणि शिरापूर. शेतकऱ्याला दिवसा लाईट, तसेच रस्त्याचे प्रश्न गंभीर आहेत. आज उठसूट लोक एकूण एखादा रस्ता अडवते ती करते ती त्या गाव पातळीवरचं रस्तं पानंद रस्तं दुरुस्त झालं पाहिजे. एक महत्वाचा म्हणजे आमच्या गावात जाण्यासाठी 2 टर्निंग पॉईंट आहेत. एक ही महत्वाचा, दुसरा म्हातारा मसोबा बसला तिथला रस्ता होणं गरजेचं आहे. आणि हा बिरोबाच्या महागडला रस्ता, तो कॉन्क्रीटीकरण मेन महत्वाचा रस्ता ती एक होणं गरजेचं आहे. आणि आज भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 74-75 वर्ष झाले. बहिरवाडी आणि मनगुली ह्या 2 गावाच्या इतकी राजकीय अनास्था हे पुढारी सगळे दाखवतो, कुठल्याच पार्टीचं बरं का. म्हणजे ह्या गावाला एसटी नाही, कुठलंही दळणवळणाचं साधन नाही. तरी त्या 2 गावाचा पूर्ण विचार करून, आणि दुसरा म्हणजे मी जसं मतदान करतो 1994 पासून, तसा पाण्याचा मुद्दा, पोहगावती शिना जोड कालवा, हे हा प्राचार्यात मुद्दा महत्वाचा पाहिजे. टीका टिप्पणी कुणावर करत नाही, ही विचाराची लढाई आहे. बरोबर. त्यामुळं टीका टिप्पणी करण्यात नाही, फक्त विकासावर बोलायचं पाहिजे. उमेदवार तोडीस तोड आहेत, मान्य आहे आम्हाला. लखन शिंदेचं बी काम चांगलं आहे, आदरणीय संतोष दादाचं बी काम चांगलं आहे, त्याबद्दल काय बोलायचं ना. उमेश दादांनी पायाभरणी केली, आता ते कुठल्या पक्षात आहेत, आदरणीय राजन मालक कुठल्या पक्षात, ह्याचा विषय न करता मग आता राजन मालकाला बी नाव ठेवण्यात काय अर्थ नाही. ते बी 1994 पासून आमदार होते. त्यांनी मला सांगा, सलग 25-20 वर्ष राजकारणात माणूस टिकतो कशामुळं, तर त्यांचं बी काम ह्या भागात भरपूर आहे. पण पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी जरा मागे घेतलं, ते पाण्याचा प्रश्न मार्गी लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. की ते आमच्यापासून मलिकपेटला शिना वाहती भरपूर. आमच्या नदीला आता बंधारा अडवल्यामुळे पाणी आहे. बंधाऱ्याचा शिना भोगावती हा जसं झाला तसं भोगावती शिना नदीचा बोगदा व्हायलाच पाहिजे. पाण्याचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यासाठी. बंधाऱ्याला सगळी दारं नाही. आणि दुसरं, पूर्ण क्षमतेनं आमचा बंधारा 68 दरवाजा बंधारा आहे, पूर्ण क्षमतेनं अडवला जात नाही. तर त्यासाठी 7-7, 9-9 गेट, आता 9 गेट पडते, आता सध्या 7 गेट आहेत. पूर्ण क्षमतेनं बंधारा अडला पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतात पाणी तर शेतकऱ्याच्या मनगटात आहे. हो, ही सरकारला प्रामुख्यानं मागणी आहे. ही 2000 लाडक्या बहिणी ही काय नाही, त्याचा विषयच घ्यायचा नाही, ही गौण विषय आहेत. ती काय आज आहे उद्या नाही. मोदी शासनानं काय केलं माहित आहे का, तुम्हाला 2000 देऊन तुमच्या इकडे लाखोन लूट चालली. कांद्याचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे. ह्याच्यावर पाणी शेतात पहिलं शेतकऱ्याचा मुद्दा काय, पाण्याचा महत्वाचा मुद्दा, पाणी पाहिजे. कसं आहे माहित आहे का, मोदी सरकारनं काय केलं माहित आहे, शिखर काढण्याच्या नादात पायातल्या दगडालाच विसरायला लागले मोदी. त्यामुळं पायातली दगड जर निसटले तर इमारत टिकत नाही. आणि ही फोडाफोडीचं राजकारण ही आता लोक स्वीकारत नाही. ती प्रिंट मीडिया असेल, सगळं जे मीडिया आहे ते त्याच्यामधून लोक शहाणे झाले. ती त्याचा विषय काय, पण पाण्याचा मुद्दा महत्वाचा आहे. आता तुमच्या बाजूचे जे गाव वाळूज आहे, मी 1-2 दिवसापूर्वी तिथे गेलो होतो. तर त्या गावातली लोक पलीकडे शेत आहे त्याचं, अलीकडे ते होडीने जातात. आज तिथं पूल नाही. आणि दुसरी गोष्ट, येता येता एक पाटील तिथं त्यांचं निधन झालं होतं 2 दिवसापूर्वी. तर त्यांचा अंत्यविधी रोडच्या कडेला झालेला, मी पाहिलं तिथं, बघितलं. स्मशानभूमीची सोय नाही. मग एवढा देश स्वातंत्र्य निवडून झाले, तर ह्या लहान लहान गोष्टी हे प्रशासनाचं काम आहे, हे मंत्र्याचं किंवा आमदारचं किंवा लोकप्रतिनिधी. पण त्यांनी मागणी करायला पाहिजे ना त्यांच्या. आता मला सांगा, 1900 मला वाटतं पहिल्यांदा कैलासवासी शाजीराव शंकरराव आमचे आमदार पाटील, त्यानंतर निंबाळकर नाना कैलासवासी, नंतर आमदार साहेब आले, आमदार नंतर ढोबळे सर आले, ढोबळे सर नंतर कदम साहेब आले, कदम नंतर यशवंत तात्या आले. तात्याने सुद्धा ती वाळूचं आमचं बाँड्रीवरचं शेवटचं गाव मतदारसंघ. तर वाळूच्या फार म्हणजे कसं आहे, त्या लोकांना नदी अडली, एक तर आमचा बंधारा, आणि आमच्या बंधाऱ्यावरून फक्त मोटरसायकल जाते, 4 चाकी जात नाही. बरोबर. आता जाधव वस्तीकडे पलीकडे जाण्यासाठी हा त्यांचा पुलाचा पर्याय आहे, आणि त्यांना स्मशानभूमीसाठी जागा. बरोबर. आणि आता नदी खालच्या शेताला सुद्धा आम्हाला जायला रस्ता नाही. ह्यांच्या शेतापाशी कलईनं जीव हा मुठीत घेऊन जायला लागतंय.
बरं. अजिबात ऊस काढायचं साधन नाही, शेतातला माल काढायचं साधन नाही, बायका माणसांना शेतात जायची अडचण आहे. गुडघे एवढं चिखलामधून पावसाळ्यात जावं लागतंय. तिकडं मसल्याला जाण्यासाठी रस्ता नाही किंवा इकडे कळमला जाण्यासाठी रस्ता नाही. थोडक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जर मूलभूत याने बापूने जसा हात घातला तसं खालच्या नदीच्या खालच्या शिवाराला रस्ता अजिबात नाही. त्या रस्त्याची सोल आहे. नदीवर एखादा देगावला सुद्धा जसा उमेशदादाने आता नरखेड बहिरे पूल केलाय त्या पद्धतीने एखादा पूल उभा राहण्याची सक्त गरज आहे. आता ह्या परिसरातल्या ह्या तुम्ही मागण्या दोघांनी सांगितल्या, परंतु आता निवडणूक चालू आहे. हे जे पैसे जे येतात ते सरकारकडून येतात, जिल्हा परिषदच्या फंडातून येतात, आमदारच्या फंडातून येतात. तर आता जिल्हा परिषद निवडणूक आहे. यामध्ये आपल्या भागामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत लखन शिंदे आणि दुसरे उमेदवार आहेत एकनाथ शिंदेच्या वतीनं संतोष पाटील, ते नरखेडचे आहेत. तर त्यांनी भाषणात बऱ्याच वेळा बोलले की मी कुठल्या पदावर नसताना पूल आमच्या गावात आणला, 1 कोटीची शाळा आणली आणि गावातले काय रस्ते आणले असे त्यांनी सांगितलं आहे, त्यांच्या प्रचारामध्ये सांगितलं आहे. तर आता तुम्हाला या 2 उमेदवारापैकी बऱ्यापैकी उमेदवार कोण वाटतं आहे? काम तुमच्या परिसरातली कामं कोण करलं असं वाटतंय तुम्हाला? काम जो आता ज्याच्या हातात सत्ता आहे, जो निवडून येईल तोच काम करणार आहे. विरोधी पक्षातला उमेदवार किंवा विरोधी पक्षातला प्रतिनिधी कसं काम करणार आहे? बरोबर. जेव्हा आता जनता ज्याला कौल देईल त्यांच्याकडून आमची अशी अपेक्षा आहे की जसं तुम्ही नरखेड किंवा तालुक्यातल्या बाकीच्या गावामध्ये विकास केलाय तसं ह्या भागाला एकदम वंचित समजलं जाते नरखेड गटात. तर नरखेड गटात विकासाची कामं फारच कमी आहेत. थोडक्यात यांनी चव्हाणांनी सांगितलं तसं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अजिबात म्हणजे लक्ष नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सगळे मार्गी लागावे. थोडक्यात भोगावतीमध्ये पाणी आणि भोगावतीच्या पलीकडे शेतकऱ्यांना जाण्यासाठी नदीवर एखादा पूल आणि चांगला पर्यायी रस्ता, जेणेकरून ऊस शेतातली पिकं माल बाहेर निघावा. आता आम्हाला आवर्जून ट्रॅक्टर लावून JCB लावून रस्ता करून ऊस काढावा लागतो पदरनं पैसे घालून. आणि ऊसाचा ट्रॅक्टर अडकला तर JCBला 2-2 हजार रुपये ढकलायला द्यावा लागते. म्हणजे तो शेतकऱ्यांच्या खिशाला तो म्हणजे पैशाची झळच आहे. तर ह्या गोष्टी मूलभूत तर जो उमेदवार करेल त्याच्या पाठीमागे आता ह्या दोन्हीपैकी तुम्हाला सरस कोण वाटते? मी तेच सांगालो तुम्हाला. आता निवडून आल्यावर तो काम करेल हा नंतरचा विषय झाला. आतापर्यंत जे सदस्य कोण तर सदस्य होतच, परंतु त्यांनी कामं केली नाहीत म्हणून ती कामं राहिलेली आहेत. बरं, आता ह्या दोन्हीपैकी तुम्हाला बेटर कोण वाटतं? मग आम्हाला जो निवडून येईल आता त्याच्यावरच आमची अपेक्षा नाही. पण तुम्ही निवडून तुमच्या परिसरात ते समस्या सांगितल्या. आतापर्यंत ज्या पक्षानं ज्या नेतृत्वानं ज्या समस्या सोडवल्या नाही त्या तुमच्या, मग आता तुम्हाला कोण वाटतं बा हा व्यक्ती किंवा हा नेता किंवा हा पक्ष तुमच्या समस्या सोडवू शकेल? जनतेचा कौल कोणाकडे जाईल एवढा हुशार मी नाही. एक सदस्य जे आपण असं म्हणजे थोडस चर्चा अशी आहे की आता एक आपण 5 मिनिटापूर्वी जे बोलतोय तर तुमच्या परिसरातल्या समस्या मला तुमच्या दोन जाणकार लोक तुम्ही दिसताय तर तुमच्यावर मला समजल्या, परंतु ती समस्या सोडवण्यासाठी 40 वर्ष तुमच्या समस्या सुटल्या नाहीत. मेन समस्या काय आहेत? लाईटीच्या आहेत, रस्त्याच्या आणि पाण्याच्या, शेतीसाठी पाण्याच्या. तर या समस्या सुटल्या नाहीत. मग ह्यातून आतापर्यंत कोणीतरी नेतृत्व केलं असेल ना जिल्हा परिषद प्रतिनिधी म्हणून, पण त्यांनी कामं केली नाही म्हणून तर ही कामं राहिली ना. तर आता ह्या दोन्हीपैकी भाजपा भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना, संतोष पाटील आणि लखन शिंदे हे 2 उमेदवार आता तुमच्या समोर आहेत. आता आपण या दोघांकडून बाकीची माहिती घेतली. तर या 2 उमेदवारापैकी बऱ्यापैकी कोण वाटतं तुम्हाला? तुम्ही मीडिया आम्हाला जे उमेदवार लादू नका. ओके. आमचा समजात महत्वाचा मुद्दा आहे कैलासवासी शाजीराव पाटील गेल्यानंतर ओके देगावकड कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला लक्ष दिलेलं नाही, कुठल्याही. मग तो उमेश पाटील असतील, राजन पाटील असतील, त्यांना मला एकच कळत नाही, ह्या दोन्ही पाटील परिवारांना देगाव आणि वाळजाची एवढी काय मोठी अलर्जी आहे. अक्षरशः 2021ला पूर आला त्यावेळेस आमच्यातला एक शेतकरी स्वतःचा जीव गमावला नदी पार करीत असताना. त्यावेळेस जिल्हाधिकारी शंभरकर साहेब असताना मी स्वतः त्यांना निवेदन दिलं की जिल्हाधिकारी महोदय साहेब, आमच्या गावात शेतकऱ्यांना जवळपास 80% क्षेत्र आमचं नदीच्या खाली आहे, त्यासाठी आम्हाला एक ब्रिज पाहिजे, जेणेकरून समरशिवर ब्रिज जरी झाला असता तरी शेतकऱ्याची पावसाळ्यात येणं जाणं झालं असतं आणि जीव तरी गमावला. लखन शिंदे सत्तर द्याला आता त्यांना उमेदवार भेटला नाही, जसं आमचं चांगले वाटकरी म्हणले. त्यांना त्यांचा स्वतः पाठबळ असणारा त्यांनी काय त्याचं ज्या माणसाचं कार्यक्रम चांगले केले असं त्यांना कुठं माणूस भेटला नाही. त्या गावचं मतदान आहे 300-600 मतदान आहे, तरी पण त्यांनी त्या माणसाला उभं केलंय. आज त्या माणसाला उभा करून पण आता ठीक आहे, आता इलेक्शन आहे, रस्ता करेल, कुणाचं नळ जोडेल, कुणाच्या वाटात ती गोष्ट वेगळी झाली. आज त्या माणसाला त्यांनी सत्तेत घेतलं म्हणून ती कामं चालू केली ना त्या माणसाला.
ह्याच्या आधी जर आमदार खासदार कुठं काय आला असता तर ह्याच्यात पण कामं केली असती. आता लखन शिंदेने कामं चालू केली असं दादांनी म्हणलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही ओके, कारण कामं चालू आचारसंहितेत कामच करता येत नाही हा. तेव्हा कामं चालू केली. बरोबर. लखन शिंदे हे नाव तुमचं कधी मत आलं तुमचं मत कोणाला आहे? आपलं मत घड्याळाला. घड्याळाला. तुमचं मत कोणाला आहे? संतोष पाटील का लखन शिंदे? संतोष पाटील. बोला बोला बोल दे, तुम्ही बोला आधी. लखन शिंदे का संतोष पाटील? संतोष पाटील. संतोष पाटील. बोला. बर